संत हे माय बापासारखं प्रेम या जीवावर करतात, हे लक्षात घ्यावं। आणि एक सुद्धा असा एक योगी होऊन गेला, त्याने सुद्धा माय बापासारखंच प्रेम, पुत्रव्रत प्रेम त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या समाजावर, प्रत्येक असणाऱ्या रयतीवर केलं। आणि ते म्हणजे माझे हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। ते सुद्धा असणारे एक माय बापे या समाजाचे, कारण त्यांनी सुद्धा समाजाचं हित त्या काळामध्ये बघितलं, 350 पावणे 400 वर्षाच्या अगोदर बघितलं, म्हणून आज समाज मंडपात बसतोय, म्हणून असणार आपल्या मंदिरावर सोनेरी कळस चमकतोय, म्हणून असणारा भगवा ध्वज आज सुद्धा डौलाने फडफड करतोय। हे फक्त उपकार त्या मायबापाचे आहेत, आणि ते मायबाप म्हणजे माझे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत। लक्षात तुम्हाला सांगू का, इतके उपकार आहेत, आणि साक्षात शंकराचा अवतार म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे। तुम्हाला सांगू का, एक लक्षात घ्या, आजपर्यंत या विश्वामध्ये अनेक राजे होऊन गेले, श्रीमद भागवतामध्ये तर कित्येक राजांचं वर्णन आलेलं आहे, पण त्यांच्या कधी जयंत्या होत नाहीत, त्यांच्या कधी पुण्यतिथ्या होत नाहीत, त्यांना कोणी आठवी सुद्धा नाही। आणि जरी त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या झाल्या, जरी त्यांचे हॅपी बर्थडे झाले, तरी सुद्धा त्यांचे वैयक्तिक कुटुंबापुरतेच आहेत, मर्यादित कित्येक जणांचे। पण माझ्या राजाची जयंती संपूर्ण विश्व साजरी करतो, याच्यातच मोठेपण आहे। लक्षात घ्या, संपूर्ण विश्व साजरी का करते, कारण त्यांनी असणार या समाजाचं, या रयतेचं हित बघितलं। अरे पुढे चालून हा समाज लयाला जाईल, म्हणून या समाजाची व्यवस्था आजच आपण करायला पाहिजे। म्हणून माझा राजा झिजला, जन्मल्यापासून तर असणाऱ्या मरणशय्येवर पडेपर्यंत सुद्धा माझा राजा घोड्यावरून कधी खाली उतरलाच नाही। लक्षात घ्या, आणि उपकार कोणाचे आहेत, फक्त मायबापाचे त्यांच्या। राजमाता जिजाऊमाचा आहे, शहाजी राजे त्यांचे उपकार आहेत। अरे ते झिजले, त्यांनी असणारे संस्कार दिले माझ्या राजाला, लहानाचं मोठं केलं, महाभारत रामायणासारखे ग्रंथ त्या ठिकाणी राजांच्या समोर वाचावे, आणि माझ्या राजाला हे वाटावं की आता मी सुद्धा हातामध्ये तलवार घ्यावी आणि या दुष्ट दुर्जनांचा निपात करावा। हे लक्षात लक्षात घ्या, आणि तो असणारा बाप, या जगाचा बाप, या विश्वाचा बाप, या विश्वाची आई, या विश्वाची जननी फक्त माझा छत्रपती शिवाजी राजा आहे। का जगावं कसं हे राजाने शिकवावं, आणि मरावं कसं हे त्यांच्याच पुत्राने म्हणजे धर्मवीर संभाजी राजेने शिकवावं। विठ्ठल इतर राजे आणि माझ्या राजामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। का बाकीचे राजे जे होते फक्त स्वार्थापुरतं बघत होते, आपल्या गादीपुरतं बघत होते, पण माझ्या राजाने स्वतःचा कधी स्वार्थ बघितला नाही, निस्वार्थ असणारी स्वराज्याची सेवा केली, म्हणून रयतेचं राज्य झालं, म्हणून रयतेचं राज्य झालं। आणि रयतेलाही वाटावं हे राज्य फक्त माझं कोणाचं नाही, शिवाजी राजेंचं नाहीये, हे सगळ्या रयतेचं राज्य आहे, म्हणून प्राणाची आहुती सुद्धा देत होते वेळेच्या वेळेला। लक्षात घ्या, एवढा आत्मविश्वास जागृत करण्याचं काम माझ्या शिवाजी राजेनं प्रत्येक रयतेमध्ये, प्रत्येक मावळ्यामध्ये, अरे प्रत्येक जाती धर्माच्या मावळ्यामध्ये केलेलं होतं। याच्यातच माझ्या राजाचं मोठेपण आहे। लक्षात घ्या, त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, पन्हाळगडाचा वेढा असेल, सिद्धी जोहर फाजल खानाने वेढा टाकला, त्या वेड्यामध्ये असणारा सिद्धी असणारा त्याच्यानंतर नेताजी पालकर आहे, आणि या दोघांनी मिळून युद्ध करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी प्रयत्न केला, वेढा टाकलेला होता, वेढा मोडण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आलं। शेवटी राजाला बाहेर निघता येईना, कित्येक दिवस वेढा पडलेला होता। शेवटी माझ्या राजाच्या समोर एक असणारा नावी समाजाचा मावळा उभा राहिला, महाराज काळजी करू नका, हुबेहूब तुमच्यासारखा मी दिसतोय, आणि मी शिवाजी होऊन जातो, महाराज काळजी करू नका, मी आत्ता जातो। म्हणून राजाचा पोशाख परिधान केला, आणि असणारा तो शिवा काशीद नावाचा असणारा मावळा कुठे निघाला, सिद्धी जोहरकडे, त्या असणाऱ्या शामिन्याकडे निघालेला आहे। तितक्या वेळेची संधी त्या ठिकाणी पाहिली माझ्या राजानं, आणि तिथून सुटका करून घेतली, विशाळगडाकडे प्रयाण माझ्या राजाने केलं। पण त्यावेळेस मरणाची भीती त्या शिवा काशीदाने कधी पाहिली नाही, मला मरण येणार याचा विचार सुद्धा केला नाही। का केला नाही, अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरू नये, एवढा आत्मविश्वास प्रत्येक मावळ्यामध्ये माझ्या शिवाजी राजेनं निर्माण केला होता। त्याच्या पुढे बाजी प्रभू देशपांडे एक ब्राह्मण समाजात असणारा मावळा आहे, पण त्यांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिली। का दिली, हे राज्य रयतेच आहे, हे राज्य माझ्या स्वतःच आहे। त्याच्या पुढे सांगतो मिर्झा राजे जयसिंग, ज्याने असणारा राजाला
फतह करायला भाग पाडलं, अनेक किल्ले वापस दिले. त्याच्यानंतर राजाला आग्र्याला नेण्यात आलं. आग्र्याला नेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे निघून गेलेले आहेत. राजाच्या जागी कोण होतं? पाये चोपायला कोण होतं? तो म्हणजे मधारी मेहतर आणि हिरोजी फर्जत असे असणारे मुस्लिम मावळे होते. लक्षात घ्या मायबाप, त्यावेळेस सुद्धा त्यांनी मृत्यूचं भय कधी बाळगलं नाही. का? माझा राजा जे करतोय हे रयतेसाठी करतोय, एवढा आत्मविश्वास प्रत्येक मावळ्यामध्ये निर्माण करण्याचं काम माझ्या राजाने केलं होतं. विठ्ठल लक्षात घ्या, एकच राजा या विश्वामध्ये जन्माला आलेला आहे. आज जर इतिहासाचे पानं जर उघडून बघितली तर सर्वप्रथम या भारताच्या इतिहासामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचं नाव फक्त तोंडावर आहे. हे लक्षात घ्या. म्हणून एकच राजा इथे जन्माला, दुसरा राजाच नाही या विश्वामध्ये, म्हणजे फक्त माझा छत्रपती शिवाजी राजा एक राजा होऊन गेला. म्हणून आज सगळा समाज, सगळं विश्व, नवे नवे मुस्लिम समाजाचे सुद्धा मावळे नतमस्तक होता. कशामुळे? फक्त या हिंदवी स्वराज्यामुळे. विठ्ठल अरे विठ्ठल, प्रत्येक गुण मला तर वाटतं असं आपल्या संतांनी, संत वाङ्मयाने सांगितलं की कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करावा आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करावं. मला तर असं वाटतं प्रभू रामचंद्र त्रेतायुगात होऊन गेले, बरोबर एक नाही, पण या कलियुगामध्ये माझे शिवाजी राजेच प्रभू रामचंद्रासारखे होऊन गेले. म्हणून आज काळाला गरज आहे शिवचरित्राची, आणि चरित्र ते उच्चारावे नाही, चरित्र ते आचरावे फक्त माझ्या शिवाजी राजांचं, हे म्हणावं लागेल. कारण शिवाजी राजेंचं चरित्र इतकं भयंकर आहे, इतकं असणारं ज्ञान देणार आहे, इतकं असणारं कर्तृत्ववान आहे की त्याचं जर वाचन केलं तर निश्चितच माणसाच्या बुद्धीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज प्रभू रामचंद्राच्या चरित्राची गरज आहे जगाला, पण त्याच्यापेक्षाही जास्त गरज शिवचरित्राची आहे. हे लक्षात घ्या. विठ्ठल शिवचरित्राची गरज आज समाजाला आहे. का? वागावं कसं, जगावं कसं, हे फक्त शिकवावं फक्त शिवचरित्राने, दुसऱ्या कोणत्या ग्रंथांनी नाही मायबाप. म्हणून शिवचरित्र वाचा. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक ग्रंथ असतील, पण एक ग्रंथ शिवचरित्राचा सुद्धा ठेवा. निश्चितच तुमच्या असणाऱ्या पुढच्या पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काळाची गरज शिवचरित्र आहे. विठ्ठल अनेक गुण घेण्यासारखी या शिवचरित्राच्या माध्यमातून आहे. लक्षात घ्या, एक गुण माझ्या राजाचा सर्वश्रेष्ठ मला आवडला, सगळ्या समाजालाही आवडला. एका मुस्लिमाच्या असणाऱ्या स्त्रीला सुद्धा आई समान मांडलं माझ्या छत्रपती शिवाजी राजेनं. अनेक राजे होऊन गेले, अनेक सेनापती होऊन गेले, अनेक असणारे राज्यकर्ते होऊन गेले, पण त्यांनी कधीच असणाऱ्या परस्त्रीला आई मानलं नाही, फक्त माझ्या शिवाजी राजांनीच मानलं. म्हणून मुस्लिमाच्या असणाऱ्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा आई म्हणले. अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली हरणी समती रती. अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. माझ्या राजाने पहा त्या स्त्रीच्या समोर गेले, त्या मुस्लिमाच्या स्त्रीच्या समोर गेले, आणि स्त्रीच्या समोर गेल्यानंतर त्या स्त्रीचं स्वरूप बघितलं, क्षणभर डोळे मिटिले, आणि माझा राजाने काय उद्गार काढला. लक्षात घ्या मायबा, तुमच्यासारखी रूपवान जर माझी आई असली असती तर आम्ही सुद्धा तशी रूपवान दिसलो असतो. एवढं म्हणण्यासाठी सुद्धा समोरचा चारित्र्यवान पाहिजे.
बरोबर की नाही? आणि सौंदर्याविषयी निरोगी दृष्टिकोन त्याचा पाहिजे आणि तो दृष्टिकोन फक्त माझ्या राजाकडे होता. हे लक्षात घ्या माहिती, फक्त माझ्या राजाकडे तो दृष्टिकोन होता. तुम्हाला सांगू का, ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र लिहिलं जातं. ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र लिहिलं जातं आणि ज्याचं चरित्र लिहिलं जातं त्याचीच लोक दर्शन घेतात. हे लक्षात घ्यावं माहिती. म्हणून एक एक गुण आत्मसात करण्यासाठी आहे. नुसता शिवजयंतीला नाचून उपयोग नाही, भगवा गंध लावून उपयोग नाही, भगवी पताका गाडीला लावून उपयोग नाही. फक्त आचरणात आणा शिवचरित्र, फक्त आचरणात आणा शिवचरित्र. निश्चितच समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अनेक संकटाशी सामना देत सामना करत माझ्या राजाने असणारे रयतेचं बहुजनाचं राज्य निर्माण केलं. आणि हे बहुजनाचं राज्य आजपर्यंत, आज आता एक नव्हे तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अबाधित राहणार आहे. आणि सगळ्यात मोठा उपकार फक्त छत्रपती शिवाजी राजेंचा आहे म्हणून अबाधित राहणार आहे. हे लक्षात घ्या, म्हणून अबाधित राहणार आहे. कारण माझा राजा जितला या समाजाकरता, जितला या रयते करता, अरे स्वतःचा विचार नाही केला, स्वतःच्या असणाऱ्या बाळ गोपाळांचा लेकरांचा सुद्धा विचार नाही केला, माता पित्यांचा विचार नाही केला, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला. फक्त हिंदवी स्वराज्याकरता, या रयतेचा राज्याकरता त्या ठिकाणी असणारा लढत राहिला. म्हणून जगामध्ये एकमेव राजा होऊन गेला आणि तो फक्त म्हणजे फक्त माझा छत्रपती शिवाजी राजा. एक वेळचा प्रसंग आहे, एक वेळचा प्रसंग आहे. ज्यावेळेस सिद्धापूरच्या दरबारामध्ये बडी साहेब असणारे आदिलशाहीची आई आहे आणि त्या आदिलशाहीच्या असणाऱ्या आईने त्या बडी साहेबांनी असणारा पैजेचा विडा ठेवला. कोण पकड कर लाईन का शिवाजी, कोण पकडलं कर लाईन का? सगळ्या सरदारांनी खाली मान घातल्या, सगळ्या सरदारांनी खाली मान घातल्या. अरे कोणी पकडावं त्याला, अरे त्याच्या पुढे जावं तर मरण हातामध्ये घ्यावं, आपला आत्मा हातामध्ये घ्यावा मग लढावं. अरे सोपने त्याच्या पुढे जावं. अरे कोणी कोणी म्हणायचं तो तर भूते, कसा येतो कसा मारतो कसा जातो हे कळतच नाही. म्हणून सगळे सरदार लटलट लटलट कापायचे. कोण जाईल त्या शिवाजीला पकडायला? असणारा पैजेचा विडा समोर ठेवलेला होता, पैजेचा विडा समोर ठेवलेला होता. तितक्या धिप्पड देहत असणार एक सरदार, त्याचं नाव अफजल खान. 61 बायकाचा असणारा धनी तो, पोलादाची पहार वाकावी इतका बलाढ्य असणारा अफजल खान समोर आलेला आहे. आणि बडी साहेबाला सांगतो, बडी साहेबा चिंता मत करो, ओ शिवाजी को मैं पकड़ कर लाऊंगा. पैजीचा विडा उचलला आणि तिथून असणारी 40,000 फौज कोणी अफजल खानाने सोबत घेतली. कुठे निघाला या महाराष्ट्राच्या दिशेने निघाला. असणारा पंढरपूरचे असणारे मंदिर उद्ध्वस्त केली, तुळजापुराची मंदिर उद्ध्वस्त केली. तिथून पुढे निघाला वाईच्या खोऱ्यामध्ये असणारा खाना. माझा राजा कुठे होता? पुण्याला होता. अष्टप्रधान मंडळी बसविलेली आहेत, अष्टप्रधान मंडळी समोर आलेली आहेत. सल्ला मसलत झाली. राजा एक काम करावं मला असं वाटतंय. मंडळी सुद्धा अष्टप्रधान मंडळी तशी विद्वानच होती. मला एक वाटतं आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. मला वाटतं हे सुद्धा शिकावं. ज्याच्याकडे शक्ती नाही ना त्याने युक्तिवादाने काम करावं. हे शिवचरित्र सांगतंय. विठ्ठल काम करावं. मग माझ्या राजाने असणारा बेत पलटला आणि तिथून माझा राजा निघाला पुण्याहून. कुठे? प्रतापगडाकडे. कारण तिथं घनदाट अरण्य आहे आणि त्या घनदाट अरण्यामध्ये त्या रडतोंडीच्या घाटातून खाली उतरल्यानंतर आपण खानाचा फडजा पाडू शकतो. म्हणून माझा राजा तिथून निघाला, प्रतापगडावर आलेला आहे. इकडे खान रडतोंडीच्या घाटातून निघाला. त्या घाटाचं नाव रडतोंडी आहे कारण चांगले चांगले दिग्गज राजे लोक सुद्धा, सरदार सुद्धा तिथं रडायचे. असा भयंकर घाट, त्याचं नाव रडतोंडी आहे. तिथून खाली उतरला खान आणि कुठं आला? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नव्हती त्याला दान शिवाजी राजाच्या घरामध्ये, नव्हती त्याला दान व शक्ती. करील काय कल्पना युक्तीची रजिरहाजी, करील काय कल्पना युक्तीची रजिरहाजी, करील काय कल्पना युक्तीची रजिरहाजी. 61 बायकाचा घरी आहे आणि
विश्वाचा विध्वंस करीत तो अफजल खान निघालेला आहे. या महाराष्ट्राच्या मातीला रक्तरंजित करीत आलेला प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आलेला आहे. आणि त्याला वाटलं कधी त्या शिवाजीला पकडावं आणि कधी मारावं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नव्हती त्याला दान शिवाजी राजाच्या घरामध्ये, नव्हती त्याला दान व शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची रजिरहाजी, काय कल्पना युक्तीची रजिरहाजी, करील काय कल्पना युक्तीची रजिरहाजी. आता युक्तिवादन करा महाराज. म्हणून राजाने काय केलं, भेटीसाठी छान सजविला नक्षीदार श्यामी याण्याला. नक्षीदार अफजल खानाची आता कबर बांधायची ना, मग त्याच्याकरता श्यामी यायला पाहिजे, त्याच्याकरता मंडप पाहिजे. आणि मग मंडप सजविला भेटीसाठी छान सजविला नक्षीदार श्यामी याण्याला. अशा श्यामीला खानाला कसा खंडवलं तडुलत आला, खंडवलं तडुलत आला, खंडवलं तडुलत आला. पण कसा आला, कोणाला सोबत घेऊन आला? सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. माझा राजा सूर्योदयाच्या वेळेला, सूर्योदय होऊ लागलेला आहे. माझ्या राजाने पवित्र असं स्नान केलं. संध्या स्नानं जपोहोमं स्वाध्याय देवतार्चनं वैश्वदेव अतिथेयञ्च सत्कर्माणि दिने दिने, सत्कर्माणि दिने दिने, सत्कर्माणि दिने दिने. सकाळी उठला माझा राजा, उठल्यानंतर स्नान संध्या केली आणि स्नान संध्या केल्यानंतर अगोदर टिलक लावला भगवा आणि आई भवानीच्या समोर गेला मंदिरात. ती तुळजा भवानी बघितली. आई तुझा असणारा भोप्या, तुझा असणारा भक्त तुला शरण आलेला आई माझ्या पाठ. त्यावेळेस ती भवानी तलवार दिली. अरे पाच पाच पाचशे आला सुद्धा थोडी चालली या असणाऱ्या भवानी तलवारीने. आई आज सुद्धा या बाहूमध्ये ताकद दे. आणि मग त्यावेळेस शिवाजी राजे गरजले. काय म्हणू लागलेले, गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळा मांडीला भवानी गोंधळाला ये. हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. हा हरिनाम संभळ, हरिनाम संभळ जाणती हरिनाम संभळ. माझ्या राजाने आई भवानीला दर्शन घेतलं, मानाचा मुद्रा घातला आणि आई भवानीची विजयश्रीची माळा आपल्या गळामध्ये घातली. आणि मग माझा राजा तयार होऊन निघाला. चिलकत अंगामध्ये घातलंय, जिरेटोप घातलेला आहे, वाघ नके बिचके आपल्या असणाऱ्या चिलखताच्या आड लपून ठेवलेले आहेत. आणि माझा राजा तिथून निघाला. सूर्यनारायण सांगत होता राजा, अरे या असणाऱ्या हिंदवी स्वराज्यावर या मराठीच्या मातीवर असणाऱ्या मातृभूमीवर संकट आलेले राजा, आणि तुला यशस्वी निश्चितच प्राप्त होईल का? तू आजपर्यंत न्यायाने निष्ठेने जगला म्हणून तुला आज सुद्धा विजयश्री प्राप्त होईल. आणि तिथून माझा राजा निघाला खाली. खाली येताना ठरलं होतं काय, सोबत फक्त एक एक मावळा आणायचा, एक एक सैनिक आणायचा, जास्त गर्दी करायची नाहीये. ही राजाचा युक्तिवाद होता. राजाने पत्रामध्ये दिलं होतं, पंताजी गोपीनाथ वकील नावाचा वकील पाटील होता, त्याच्याकडे पत्रामध्ये लिहून पाटील होतं. काय काय पाटील, महाराज खानजी मी तुम्हाला शरण आलेलोय, मी तुम्हाला भेटतोय, म्हणून एक काम करा, जास्त सैनिक नको, फक्त तुम्ही आणि एक एक अंगरक्षक सोबत असावा. आणि मग तिथून असताना माझ्या राजाने गेला. आणि कोण होता सोबत, कोण होता सोबत? खानाच्या सोबत होता कोण? सय्यद बंडा नावाचा सरदार. आणि माझ्या राजाच्या सोबत कोण होता? कोण होता? शिवबाच्या संगती महाना, शिवबाच्या संगती महाना, शिवबाच्या संगती महाना, शिवबाच्या संगती महाना. शिवा महाला नावाचा असणारा सरदार आहे. त्याच्या नावाच्या पुण्यामध्ये जन्म घेतलेला तो असणारा सरदार, हिंदवी स्वराज्याचा मावळा अशी म्हणे होती.
होता जीवा म्हणून वाचला शिवा. रयतेचं राज्य निर्माण करायचं माझ्या राजाला आणि ती रयत म्हणजे माझा एक 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 मावळा आहे, एक एक आत्मा आहे. आणि सगळे असणारे जीव एकत्र करून हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवाच्या संगती महाला, शिवाच्या संगती महाला. राजाला पठाण म्हणतो कसा? राजा समोर आला. आओ शिवाजी, हमारे गली लगता शिवाजी आओ. मोठ्या मोठ्याने खान हसू लागला. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गैरी जिरहा जिरा रदी जिरहा जिरा रदी, जिरहा जिरा रदी, जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं. थोडं पकडतो मला. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि काय केलं? तो असणाराच माझ्या राजाचा घात करण्यासाठी आलेला होता, विडा उचललेला होता. आणि मग खानाने आपला डाव साधला. खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला. कटारीचा मार त्यानं केला, खर खर आवाज झाला. कटारीचा मार त्यानं केला, खर खर आवाज झाला. चिलकत घातलेलं होतं, डोक्यात गिरेटी होती. खानाचा डाव खाली गेला आणि खान घाबरला. आणि तितक्यात माझ्या राजाने असणारं काय केलं? माझ्या राजाने काय केलं? युक्तिवाद केला. पोटामध्ये पिचका खूप असला, वाघनक्याचा मारा केला. पिचवा खूप असला, वाघनक्याचा मारा केला. आणि तितक्यात काय केलं? तरटारा फाडलं पोटाला, तरटारा फाडलं पोटाला, पोटाला फाडल्याबरोबर रक्ताचे चिलकंडे बाहेर निघाले. तसा हिरण्यकश्यपाचा वध धरती भगवंताने करावा, तसा वध माझ्या हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी राजेनं अफजल खानाचा केला. पोटामध्ये पिचवा खूप असला, वाघनक्याचा मारा केला, वाघनक्याचा मारा केला, वाघनक्याचा मारा केला. काल गेला खानाचा पुतळा बाहेर आला हो जीजी, आला हो बाहेर आला हो, बाहेर आला हो जीजी, बाहेर आला हो जीजी, बाहेर आला हो, बाहेर आला हो. अफजल खान खाली पडला. त्यावेळेस तोफीचे आवाज झाले आणि तोफीचे आवाज झाल्याबरोबर लपून बसलेली झाडीमधले जे मावळे आहेत एकच जय जयकार त्यांनी केला. हर 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 हर, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे केले, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामची ही वाट, मराठी शाहीचा मांडीला थाट जिरहाजी जी, मराठीचा मांडीला थाट जिरहाजी जी, मराठी शाहीचा मांडीला थाट जिरहाजी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली.